नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आया सिव्हिल सर्व्हिस अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे। मी अमोल घाटोळे। आज आपण द हिंदू न्यूजपेपरच्या इम्पॉर्टंट न्यूज बघूया 18 जूनच्या। तर त्यातली पहिली न्यूज जी आहे ती आहे सिंगल यूज प्लास्टिकची। आता सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे काय समजणं गरजेचं आहे। सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे काय होते की एकदाच वापरून ते फेकून देण्यात येणार आहे, अल्पकालीन वापरासाठी डिझाईन करण्यात आलेले प्लास्टिक असते, जे की आपण म्हणू शकतो की प्लास्टिकच्या पिशव्या झाल्या, स्ट्रॉ झाल्या, कप झाले, हे त्याच्यापासून बनलेले असतात। ओके, तर ह्या महत्त्वाच्या त्याच्यातली एक न्यूज आहे। आता यात जर तुम्ही विचार केला तर आणखी काय काय महत्त्वाचं आहे ते आपण बघूयात। ओके, तर याच्यात प्लास्टिकचे एकदाच वापरून फेकून देण्यात येणारे अल्पकालीन वापरासाठी डिझाईन केलेले प्लास्टिक म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्या, स्ट्रॉ, कप आणि कटलरी जी असते ते आपण याला म्हणू शकतो। मग याच्यातले प्रकार आहेत। मग ते काय, पॉलिइथिलीन आहे, ज्या किराणा पिशव्या पॅकेजिंगसाठी यूज केल्या जातात। त्यानंतर आहे स्ट्रॉ, बाटल्यांची झाकणं वगैरे आणि अन्न साठवणसाठी केलेले कंटेनर म्हणजे पॉलिस्टेरीन। हे तीन महत्त्वाचे। याच्यातले प्रकार जर बघितले सिंगल यूज प्लास्टिकसाठी त्या कुठल्या कुठल्या ते महत्त्वाचं आहे। आणि क्वेश्चन इथं आलेले आहेत ते काय, पॉलिइथिलीन टेराफ्थॅलेट याचा यूज काय होते, सिंगल ॲप्लिकेशन जे आहे यूज सिंगल यूज प्लास्टिक ते आहे, म्हणजे वॉटर बॉटल्स, जार्स आणि कॅप्स जे आहे ते याच्यापासून बनलेले असतात। सेकंड आहे हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन, हे रिलीज व्हर्च्युअली आणि केमिकल्स याच्यात कमी असतात। एक्झाम्पल काय की शॅम्पू बॉटल जे आहेत त्या याच्यापासून बनलेले असतात, हाय इथिलीन पॉलिइथिलीनसाठी म्हणतात, HDPE आपण त्याला म्हणतो। याच्यात काय बनतात तर शॅम्पूच्या बॉटल्स, ग्रॉसरी बॅग्स ज्या असतात त्या याच्यापासून बनलेले असतात। त्यानंतर आहे व्हिनिल क्लोराईड, हे जे आहेत टॉक्झिक केमिकल याच्यात असू शकतात आणि हे जे आहे क्लिनिंग प्रोडक्ट्स जे आहेत त्याच्यासाठी हे यूज केलेले असतात, जे आपण घरात यूज करतो ना क्लिनिंग प्रोडक्टसाठी, ते याच्यापासून बनलेले असतात। आणि ह्या महत्त्वाचे क्वेश्चन तसा येऊ शकतो, तुम्ही बघू शकता तुम्हाला 19 आणि 21ला क्वेश्चन विचारलेला आहे। सेकंड आहे लो डेन्सिटी पॉलिइथिलीन, मग हे काय की हे ब्रेड बॅग्स जे असतात, प्लास्टिक फिल्म जे असतात त्याच्यापासून हे बनलेले असतात। नेक्स्ट आहे पॉलिप्रोपिलीन, रिलेटिव्हली सेफ असतात आणि डझंट मेल्ट व्हेन हीटेड, हीट केल्यानंतर मेल्ट होत नाही, तुम्ही जर बघितलं असेल थोड्याफार प्रमाणात होतं। मग हे काय, योगर्ट कप, स्ट्रॉ आणि हँगर्स जे तुमचे असतात ते जाळले तरी ते पूर्ण काय मेल्ट होत नाहीत, त्या बनलेल्या असतात पॉलिप्रोपिलीनपासून। त्यानंतर आहे पॉलिस्टेरीन, हे जे आहेत तर टेक अवे बॅग जे असतात, हँड पॅकिंग टॉईज जे आपण बनतो त्याच्यापासून ठेवलेले असतात, त्याच्यासाठी हे यूज करतात। त्यानंतरचं जे आहे अदर्समध्ये मोस्ट डेंजरस फॉर्म ऑफ प्लास्टिक आहे बेबी बॉटल्स, नायलॉन सीडीज जे असतात त्या सर्वात कठीण ज्या असतात किंवा भयानक असू शकतात, आपण असं म्हणू शकतो केमिकली जे असतात तर ते आहेत। तर क्वेश्चन जर बघितलं तर UPSCचा क्वेश्चन आहे, कन्सिडर फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट द पॉलिइथिलीन प्लास्टिक, हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन इज यूज इन मेकिंग मिल्क जग्स, डिटर्जंट बॉटल्स ड्यू टू इट्स स्ट्रेंथ। तर काय इथं बघा तुम्ही क्वेश्चन काय, तर पॉलिइथिलीन प्लास्टिक, ओके ते बघा पॉलिइथिलीन प्लास्टिक हे आहे का याच्यात, तर बघू शकता तुम्ही हे आहे। ओके, तर आन्सर तुमचं काय असू शकते ते आपण बघूया। पहिलं बरोबर लो डेन्सिटी पॉलिइथिलीन, ते बघा लो डेन्सिटी पॉलिइथिलीन इज मोर फ्लेक्झिबल, कॉमनली यूज इन प्लास्टिक फिल्म्स अँड बॅग्स। ओके, लो इथिलीन हे तर प्लास्टिक फिल्मपासून बनलेले आहे, ब्रेड बॅग्स आहेत, तर सेकंड पण बरोबर आहे। थर्ड आहे बोथ HDPE अँड LDPE आर बायोडिग्रेडेबल अंडर द नॅचरल कंडिशन, अरे प्लास्टिक आहे तर त्याच्यामुळे हे काय होणार, बायोडिग्रेडेबल नाहीच आहेत। थर्ड ऑप्शन कटलं म्हणजे काय आलं की हे कटलं, 1 तर माहीत आहे, 2 पण बरोबर आहे आणि हे आलं। तर एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे ना, प्लास्टिक कुठलेही असो सहसा लगेच बायोडिग्रेडेबल आहे का तर नाही आहे। सेकंड काय, विथ रेफरन्स टू पॉलिइथिलीन टेराफ्थॅलेट, ओके पुन्हा हे बघा हा पुन्हा फर्स्ट आहे। ओके, the use of which is so widespread in our daily lives, consider following statement, its fiber can be blended with the wool and cotton fibers to reinforce their properties, containers made of it can be used to store any alcoholic beverages, bottle made of it can be recycled into another products, and articles made of it can be easily disposed by incineration without causing greenhouse gas emission। तर ग्रीनहाऊस गॅस इमिशन होणार नाही असं नाहीच आहे, त्यामुळे चौथा ऑप्शन कट होतो पहिलं। ओके, सेकंड ऑप्शन कंटेनर्स मेड ऑफ इट कॅन बी यूज टू स्टोअर एनी अल्कोहोलिक बेवरेजेस, इथं एनी लिहिलं आहे, एनी एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे म्हणून काय होते की सेकंड ऑप्शन पण कट होते। आन्सर काय येणार 1 and 3, समजलं। फोर्थ आपण बघितलं आर्टिकल्स मेड ऑफ इट इझिली डिस्पोज बाय इन्सर्नेशन्स विदाउट कॉझिंग ग्रीनहाऊस गॅसेस, हे दोन्ही जर तुम्हाला माहीत नसतील तरी एवढं लक्षात ठेवा की हे थोडेसे काय आहेत तर एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहेत, त्याच्या बेसिसवर तुम्ही आन्सर काढू शकले असते। ओके, नंतरचा जो टॉपिक आहे किंवा त्याच्यातला हे जे आता गुणधर्म काय, स्वस्त असते, हलके असते, सिंगल यूज प्लास्टिक टिकाऊ असते, जैव विघटनशील नाही आहे, म्हणजे काय 500हून अधिक वर्ष लागतात त्यांना बायोडिग्रेड होण्यासाठी, तर ते नाही आहेत।
जागतिक माहिती जर विचार केला तर दरवर्षी जर विचार केला सुमारे 40 टन सिंगल यूज प्लास्टिक जे आहे ते बनतं, त्यातलं 50% जे आहे ते रिसायकल केल्या जातं किंवा 50% जे आहे ते एकदाच वापरण्यात आलेले आहे. टोटल जे आहे ते 40,000 टनपेक्षा जास्त प्लास्टिकचे उत्पादन आहे, त्यातले 50% काय ते सिंगल यूज प्लास्टिक आहे, एकदाच यूज केले जाते, म्हणजे एकदा यूज केले फेकून दिले, एवढा मोठा प्लास्टिकचा कचरा तयार झालेला आहे. सेकंड, जर भारताचा सहभाग जर बघितला तर सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डचा 2023च्या याच्यानुसार बघितलं तर 26,000 टन प्लास्टिक आपण जे आहे दररोज कचऱ्याचे उत्पादन करतो आणि त्यातले 60% कचरा जो आहे तो सिंगल यूज प्लास्टिकचा आहे. म्हणजे वर्ल्डमध्ये जर विचार केला तर 50% आहे, आपल्याकडे त्याच्यापेक्षा जास्त आहे, 60% आहे, हा खूप जास्त आहे. ओके, प्रदूषण होऊ शकते, प्लास्टिकच्या नाल्या आणि समुद्रामध्ये अडथळे निर्माण होते. एक्झाम्पल जर बघितलं तर मुंबईचा पोर्ट 2018मध्ये प्लास्टिकचे नाले तुंबल्यामुळे परिस्थिती जास्त गंभीर झाली होती. हा महत्त्वाचा एक आहे. प्लास्टिक जो आहे 90% कचरा जो आहे एकदाच वापरण्यात आलेला कचरा गंगेत तुम्हाला आढळतो, हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि हे केस स्टडीज आहेत, हे तुम्हाला आन्सरमध्ये लिहिणं गरजेचे असतात. वन्यजीवांवर होणारे नुकसान जर विचार केला इथं तर समुद्री प्राणी प्लास्टिक गिळतात, ज्यामुळे दरवर्षी 10 लाख प्राण्यांचा मृत्यू होतो. आन्सर रायटिंगमध्ये हे पॉईंट्स महत्त्वाचे असतात. हा केस स्टडीज आहेत किंवा एक्झाम्पल्स आहेत, ज्यामुळे तुमच्या आन्सरला आणखी आन्सर जे आहे ते व्हॅलिड होतं. कासव पिशव्या गिळून घुसमटतात, तुम्ही बघू शकता यूट्यूबवर भरपूर अशी न्यूज आहेत किंवा हे आहेत. आरोग्यविषयक धोके पण आहे. मायक्रोप्लास्टिक जे सूक्ष्म कण असतात, अन्न साखळी तयार होतात, कर्करोग होते म्हणजे कॅन्सर होतो, हार्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो. मातीची गुणवत्ता जी आहे, सॉईल जी आहे त्याची गुणवत्ता जी आहे ते कमी होते, त्यामुळे प्रोडक्शन लेवल जे आहे ते कमी होऊ शकते. आर्थिक नुकसान पण आहे. तर दरवर्षी 10,000 कोटी प्लास्टिक कचरा व्यवस्थापनावर खर्च होतात, म्हणजे याचं उचलण्यासाठी आणि मॅनेजमेंट करण्यासाठीच अराऊंड 10,000 कोटी खर्च होता. MOEFCC 2023च्या रिपोर्टनुसार सांगतो. भारताने यासाठी धोरण काय केलं तर प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2016 लागू केला. याच्यात काय केला, कमी उपयोग आणि अधिक कचरा निर्माण करणाऱ्या एकदाच वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकवर बंदी, म्हणजे सिंगल यूज प्लास्टिक जे आहे त्याच्यावर बंदी आणण्यात आलेली होती. स्ट्रॉ, कटलरी, 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या ज्या त्या टोटली बंद करण्यात आल्या होत्या. तर हा होता 2016. आणि त्यानंतर क्वेश्चन पण त्याच्यावर विचारलेला आहे, विस्तारित उत्पादन जबाबदारी. म्हणजे इथं काय होते की एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे एखादी कंपनी जर असेल, ते जर बनवत असेल तर तेच त्याचा काय करणार, काढून घेणार ते याच्यातून पर्यावरणात. स्वतःच्या प्लास्टिकचा पुनर्वापर व पुनर्विकसन करणे बंधनकारक करण्यात आले. कचऱ्यांचे वर्गीकरण आणि पुनर्वापर यावर भर. म्हणजे आता तुम्ही जर बघितलं असेल, पुणे इथं जर बघितलं किंवा प्रत्येक शहरात जर बघितलं असेल तर त्याच्या गाड्या येतात महानगरपालिकेच्या. ओके, त्याच्यात 2 प्रकारचे हे दिले असतात, एक ओला कचरा आणि सुका कचरा. तो 2016च्या प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम जो आहे, प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट रूल याच्यावरून आणलेला आहे, अमेंड केलं होतं 2021मध्ये. ओके, त्यानंतर एकदाच वापराच्या प्लास्टिकावर बंदी, म्हणजे सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी केलं होतं. फेज 1 मध्ये 19 आयटम्स बॅन केले होते. फेज 2 मध्ये ज्या टार्गेट थिकर प्लास्टिक्सवर फोकस केला गेला होता. एन्फोर्समेंट काय तर फाईन लागली ते 1 लाख रुपयापर्यंतची तुमची, जर तुम्ही यूज करत असाल तर. स्वच्छ भारत मिशन एनकरेज करते प्लास्टिक फ्री सिटीजवर फोकस करण्यात आहे. तर इंदोर जे आहे शून्य कचऱ्याचं मॉडेल हे प्रेरणादायी ठरलेलं आहे. शून्य कचऱ्याचे मॉडेल हे इंदोर झाले आहे. म्हणूनच रँकिंगमध्ये जर विचार केला तुम्ही तर स्वच्छ भारत मिशनमध्ये नेहमी मागचे 3 वर्ष जर विचार केला आधी पण, तर नंबर 1वर आहे. महाराष्ट्र जर विचार केला तर सिंगल यूज प्लास्टिक पूर्ण बॅन केलं होतं आपण 2018मध्ये. मुंबई महानगरपालिका दररोज 1,000 टन प्लास्टिक कचरा गोळा करते. केरळमध्ये जर विचार केला तर प्लास्टिक फ्री टुरिझम झोन चालू केलेला आहे. एक्झाम्पल कोवलम. ते महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. त्यानंतर एकदाच वापरलेल्या प्लास्टिकच्या पर्यायी उपाय काय तर बॅगॅस म्हणून आहे, म्हणजे ऊस जो असते त्याच्या चोथ्यापासून बनलेलं प्लास्टिक असते, ते आपण यूज करू शकतो. बांबू पानांचे उत्पादन जे आहे हे आपण यूज करू शकतो. जसं की तामिळनाडूमध्ये पानांचे प्लेट्स बनतात. इवन तुम्ही जुन्या काळात जर बघितलं असेल थोडंफार हे, तर गावी जे लग्न व्हायचे ते पात्रवळा द्यायचे माहीत आहे का, ते हे असायच्या, तर त्या पण कामी येऊ शकतात. आता त्या पण प्लास्टिकच्या बनलेल्या आहेत. ओके, त्यानंतर पॉलीॲसिड लॅक्टिक ॲसिड जे मक्यापासून बनलेले हे असते प्लास्टिक, ते यूज करू शकतात, जे की 6 महिन्यातच विघटन त्याचं होऊ शकते. पुनर्वापर करता येणारे पर्याय म्हणजे काय, तुम्ही कापडाच्या पिशव्या यूज करा, स्टील स्ट्रॉ यूज करा, काचेच्या बाटल्या यूज करा, इथं करू शकता तुम्ही. ओके, तर ह्या महत्त्वाचे पॉईंट्स आहेत की जे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणखी उदाहरण म्हणजे आय एम नॉट अ प्लास्टिक. हे बँगलोरमध्ये हे मोहीम स्टार्ट केली गेली होती. कॅम्पेन प्रमोट्स क्लोथ बॅग, म्हणजे तुम्ही क्लोथच्या बॅग ज्या त्या कुठेही मार्केटमध्ये जाताना त्या यूज करा, त्याच्यासाठी हा इनिशिएटिव्ह स्टार्ट केला गेलेला होता. तर हे सिंगल यूज प्लास्टिक. त्यानंतर आहे रॉयल नेव्ही F-35B. तर रॉयल नेव्हीच्या F-35B जे आहे ते इमर्जन्सी लँडिंग केलं गेलं होतं, आणि ते जे लँडिंग आहे ते झालेलं आहे तिरुवनंतपुरम च्या एअरपोर्टवर केरळामध्ये.
ओके, मग हे काय फिफ्थ जनरेशन स्टिल्थ फायटर आहे. स्टिल्थ फायटर म्हणजे काय होते की हे जे विमान असते, सपोज आता हे विमान लढाऊ विमान आहे आणि आपल्याला पाकिस्तानवर हल्ला करायचा, तिथल्या रडार सिस्टीममध्ये ते आलं नाही पाहिजे किंवा त्यांची जी सिस्टीम आहे ज्याच्यामुळे ते डिटेक्ट करू शकते, तर ते डिटेक्शन हे विमान जे असतात ते होऊ शकत नाही, म्हणून त्याला स्टिल्थ फायटर जेट असे म्हटलं जाते. ओके, तर याच्यात काय 5व्या पिढीची स्टिल्थ फायटर जेट हे आधुनिक बहुउद्देशीय लढाऊ विमान आहेत जे 4थ्या पिढीच्या जेट्सपेक्षा अधिक प्रगत तंत्रज्ञान सुसज्ज आहेत. म्हणजे तेच सांगितलं तुम्हाला की रडारवर ते येत नाहीत. ओके, हा महत्त्वाचा पॉईंट इथं आहे जे की क्वेश्चन तिथं येऊ शकतो. ओके, त्यानंतर एक्झरसाइज शक्तीचा जर विचार केला तर हा MPSCचा साठी प्रिलिम्ससाठी तर खूप महत्त्वाचाच टॉपिक आहे. तर एक्झरसाइज शक्ती जी आहे कोणाकोणाच होते, तर भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान होते. हा दरवर्षी म्हणजे 1-2 वर्षांतर, हा प्रत्येक 2 वर्षांतर ही याची एक्झरसाइज होते. आता 2011 पासून चालू झालेली आहे. कशासाठी? संरक्षण सहकार्य वाढवणे आणि परस्पर सुसंवाद वाढवणे याच्यासाठी. यावर्षी जे आहे ते 8वा टप्पा आहे 2025चा. 20 जून ते 2 जुलैपासून चालू झालेला होणार आहे. कुठं होणार आहे? तर कॅम्प लाझर्क. ओके, आणि ला कॅव्हलरी हे फ्रान्समध्ये होणार आहे. मुख्य लक्ष्य काय? तर संयुक्त राष्ट्राच्या चॅप्टर 7 जो आहे मॉडेल अंतर्गत ऑपरेशन अर्ध शहरी व डोंगराळ भागातील बहुउद्देशीय लढाई प्रशिक्षण म्हणजे मल्टी डोमेन ऑपरेशनसाठी हा फोकस केला जाणार आहे. हा महत्त्वाचा पॉईंट इथं फक्त एकच आहे की एक्झरसाइज शक्ती कोणाच्या दरम्यान होते, तर इट इज बिटवीन हे इंडिया आणि फ्रान्स यांच्या दरम्यान होते. यावर्षी कुठं झालेली आहे? तर फ्रान्समध्ये झाली आहे. ते कॅम्प लाझर्क इथे झालेली आहे किंवा ला कॅव्हलरी इथं झालेली आहे. हा महत्त्वाचा पॉईंट इथं आहे. त्यानंतर सिंथेटिक ॲपरेटर रडार किंवा ॲपरेचर रडार जे आहे हे काय एक सक्रिय रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान हे असं आहे. यात काय होते की हे जी काय करते मायक्रोवेव्ह रडार जे लहरी वापरून पृथ्वीच्या पृष्ठभाग जे सरफेस एरिया जो आहे त्याचा दिवस रात्र हवामान अपवादात्मक 2D आणि 3Dचे हे घेते, ते इमेजेस घेते. ओके, मग ते क्लाउड सिस्टीम असो काही असो तरी हे काम करते. याच्यात काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत की फीचर्स काय? याच्यात ॲक्टिव्ह सेन्सर असतं, सिंथेटिक ॲपरेचर याच्यात असतं. ओके, ॲक्टिव्ह सेन्सर काय करतं? मायक्रोवेव्ह पल्सेस जे आहे ते कंटिन्यू इमिट करत जातं, बाहेर सोडतं. ओके, आणि मेजर्स करतं काय? तर बॅक स्टॅटर्ड सिग्नल्स, जे सिग्नलचे मोजमाप करून प्रतिमा तयार करण्याचं काम जे आहे ते सक्रिय संवेदन म्हणजे की ॲक्टिव्ह सेन्सर जे आहे ते काम करतात. सिंथेटिक ॲपरेचर जे आहे ते काय करतं? तर इथं काय उपग्रह, विमान, ड्रोन यांसारख्या चलनशील प्लॅटफॉर्मवरून सतत सिग्नल गोळा करतं ते, आणि हे गोळा केल्यानंतर एक 15 किलोमीटर इतकी कृत्रिम अँटिना लांबी निर्माण हे करतं. त्याचं काम कोण करतं? तर सिंथेटिक ॲपरेचर करते. ओके, त्यानंतरचा जो पॉईंट आहे ते आहे सर्व हवामान कार्यक्षम हे असू शकते. ढग असो, पाऊस असो, दाट वंदराई असो, तिथं हे सहजपणे माहिती गोळा करू शकते. इवन अंधारातही हे कार्यक्षम असते. त्यानंतर जर विचार केला तर याच्यात आणखी एक महत्त्वाचा पॉईंट आहे इंटरफेरोमेट्री. म्हणजे हे काय करते? ग्राउंडचे ॲक्युरेट मेजरमेंट करण्याचं काम आहे. म्हणजे जमिनीचे ॲक्युरेट मेजरमेंट जर करायचं असेल तर हे इंटरफेरोमेट्रिक सार जे आहे ते करतं. ओके, सारचे घटक याच्यात काय? अँटिना आहे, सिग्नल प्रोसेसर आहे आणि डेटा विश्लेषक आहे. अँटिना काय करते? हा महत्त्वाचा घटक आहे. हा काय करते? कंटिन्यू सिग्नल जे आहे ते सोडतं किंवा प्रसारित करतं आणि स्वतः कॅप्चर पण करण्याचं काम हे करतं. सिग्नल प्रोसेसर आहे, सिग्नल जे आलेले आहेत त्याच्यावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून सिग्नल प्रोसेस करून काय माहिती आहे ते गोळा करण्याचं काम जे आहे सिग्नल प्रोसेसर करते. आणि डेटा विश्लेषक म्हणजे काय? जे परावर्तित झाले सिग्नल्स आहेत ते विश्लेषण करण्याचं काम करणं, म्हणजे इंटरप्रिट करण्याचं काम कोण करते? तर डेटा विश्लेषक करते. ह्या महत्त्वाचे. अमरनाथ यात्रा त्यानंतरची न्यूज आहे. अमरनाथ यात्रा कुठं भरते? तर ही जम्मू काश्मीरमध्ये भरते. सर्वात महत्त्वाचा पॉईंट हा आहे. ओके, मग आता जम्मू काश्मीरमध्ये जर विचार केला तर इथं कुठं आहे? तर जम्मू काश्मीरच्या 3888 मीटरवर हे भरवली जाते अमरनाथ गुहेत. तर अमरनाथ गुहा जी आहे कुठं आहे? तर या एरियामध्ये तुम्हाला मिळेल. ओके, इथं अमरनाथ आहे. केव्हा होते? श्रावण महिन्यात होते. स्पेसिफिकली जुलै ऑगस्टच्या दरम्यान हे होते. 45 ते 60 दिवस ही चाललेली असते. याच्यात महत्त्वाचं काय की हे लिदर खोऱ्यात वसलेली आहे. अमरनाथ गुहा कुठं आहे? तर लिदर खोऱ्यात आहे. हे महत्त्वाचा पॉईंट आहे आणि LOCच्या जवळ आहे. त्यामुळे पण याच्यात काय की स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट आहे आणि संवेदनशील पण तेवढंच आहे, महत्त्वाचं आहे. लीडर रिव्हर कुठे आहे? हे झेलम रिव्हर जे आहे त्याची हे उपनदी आहे. तर हे महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला सांगितलं की होतं की कसे लक्षात ठेवायचे? सतलज, बियास, रावी, चिनाब, झेलम. ओके,
तर मग झेलम नंतर चिनाब येते. तर चिनाब जे रिवर आहे आणि झेलम जे रिवर आहे, तर झेलमची हे लीडर जे आहे रिवर आहे त्याची उपनदी आहे. ओके. आणि कुठून हे होते तर कलाहोई. ओके. तर इथून हे या ग्लेशियरवरून हे निघते. आता याच्यात महत्त्वाचं आणखी काय, अमरनाथ गुहेचा शोध कोणी लावला होता तर बुट्टा मलिक जे आहे 15 सेंचुरीमध्ये यांनी हा लावला होता 15व्या शतकात. आणि त्यानंतर जे आहे 1934मध्ये महाराजा हरिसिंग जे आहे या यात्रेला औपचारिक रूप कोणी दिलं असेल तर महाराजा हरिसिंग यांनी दिले होते 1934मध्ये. तर हे जे पॉईंट्स आहेत हे महत्त्वाचे आहेत MPSCच्या दृष्टिकोनातून, प्रिलिम्स ओरिएंटेड. ओके. तर आजच्या न्यूजमध्ये ह्या महत्त्वाच्या पॉईंट्स होत्या. होप यू अंडरस्टँड दिस. ओके. आणि याच्यात काही जर तुम्हाला डाऊट असतील तर नक्की तुम्ही यूट्यूबवर आम्हाला कमेंट करा, आम्ही त्याचं उत्तर देऊ. सो थँक्यू सो मच. बाय अँड टेक केअर.